देऊ नाही का? मी जिजाऊ बोलते पौष पौर्णिमा शक्य 1519 मध्ये म्हातारा आणि लखोजी राजे यांच्या घरी जन्माला आले तेव्हा दारादारांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणे लावले गेली, पट्टीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव जिजा असं ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला किंवा दर युद्धांचे धावते सल्लामसलं भेटेची घाल आणि न्याय निवाडे तर नित्याचे खेळतो बालपण. युद्ध कला तर आम्ही शिकलो. पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून गफेट करायला जायचो तेव्हा गावकुटातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही बायका नाक बुरडायच्या, काही म्हणायच्या या पोरीच्या कथा होईल. पण आम्ही निश्चय केला स्वतःसोबत इतरांचंही रक्षण करायला आलं पाहिजे. शहाजी राजे आणि आमचं लग्न झालं. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली होती. आमच्या पोटात अंकुर वाढू लागला होता. आम्हाला विलक्षण व्हायला लागले होते. आमचे डोळे वेगळेच होते. आम्हाला मिठाईची वासनदी सरबतही नको होती. आमचे डोळे वेगळेच होते. आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते. आम्हाला किल्ले करून लोकर पाहावेसे वाटत होते. धनुष्यबाण भाला हाती घेऊन चिंतत लढावेसे वाटत होते. शिवबाला लहानपणापासूनच युद्धकलेमध्ये पारंगत झाले होते. त्यांना आम्ही लहानपणापासूनच शिकवले कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कुठल्याही जाती धर्माच्या आहारी जायचं नाही. माता बहिणींचा आदर करायचा, स्त्रियांना सन्मान द्यायचा, माणसाला माणसाचा भाव वागवायचं, मागाची नंतर होऊ द्यायची नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. इथे कोणी उच्च नाही नीच नाही. इथे अत्याचार चालणार नाही. ही शिकवण आम्ही शिवांना दिली. आम्ही पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न ते त्यांनी पूर्ण केलं. त्यांच्याविषयी जेव्हा बोललं जातं एक होते राजे शिवाजी. भीती नव्हती जगाची, परवा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी शिवाजी जिजामाताची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद.